वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रशिया युक्रेन युद्धात प्रथम कोणी आणि केव्हा आक्रमण केले? याचं उत्तर आहे, रशिया युक्रेन युद्धात प्रथम रशियाने आक्रमण केले. हे आक्रमण रशियाने फेब्रुवारी 2022 केले होते. यावर आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारला आहे आणि एक्झॅक्ट याची तारीखसुद्धा विचारली आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे रशियाने नेमके कोणत्या दिवशी युक्रेनवर आक्रमण केले. पुढचा प्रश्न आहे, नाईट मार्च आणि दी इन्कार्सिरेशन या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत? उत्तर आहे अल्पा शहा. अल्पा शहा ह्या नाईट मार्च आणि दी इन्कार्सिरेशन या पुस्तकाच्या लेखिका आहेत. दी इन्कार्सिरेशन या पुस्तकात अल्पा शहा यांनी भीमा कोरेगाव प्रकरण जे आहे त्याबद्दल लिहिले आहे आणि भीमा कोरेगाव या प्रकरणामध्ये मानव अधिकार कार्यकर्त्यांना कशा प्रकारे गोवण्यात आले, ट्रोजन हॉर्स या सॉफ्टवेअरचा वापर करून त्यांना कशा प्रकारे भीमा कोरेगाव या प्रकरणात अडकवण्यात आले, हे त्यांनी दी इन्कार्सिरेशन या पुस्तकामध्ये नमूद केले आहे. असा खळबळजनक आरोप किंवा दावा अल्पा शहा यांनी दी इन्कार्सिरेशन या पुस्तकामध्ये केला आहे. गेल्या वर्षी त्यांचे पुस्तक खूप प्रसिद्ध झाले. त्याचे नाव होते नाईट मार्च. या दोन्ही पुस्तकाच्या लेखिका आहेत अल्पा शहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक हा नॅशनल हायवे 17 आहे, 17 आहे. तर या गेल्या 2 वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आता बदलले आहेत. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. जुना क्रमांक आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा NH17. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट फाइल्ड पिटिशन इन सुप्रीम कोर्ट अगेन्स्ट प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू फॉर नॉट रॅटिफाईंग बिल्स पास बाय स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली? विधेयकांना मंजुरी न दिल्यामुळे कोणत्या राज्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे? द आन्सर इज केरळ. उत्तर आहे केरळ. केरळ या राज्याने द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केरळ स्टेट फाइल्ड पिटिशन इन द सुप्रीम कोर्ट अगेन्स्ट प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू फॉर नॉट रॅटिफाईंग बिल्स पास बाय स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ती 4 विधेयके किंवा बिल्स कोणती आहेत ती आपण पाहूया. पहिलं विधेयक आहे विद्यापीठ कायदे सुधारणा क्रमांक 2 विधेयक 2021. दुसरं विधेयक आहे केरळ सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2022. तिसरे विधेयक आहे विद्यापीठ कायदे सुधारणा विधेयक 2022 आणि चौथे विधेयक आहे विद्यापीठ कायदे दुरुस्ती क्रमांक 3 विधेयक 2022. तर विद्यापीठ कायद्यांशी संबंधित 3 विधेयके इथे आहेत, परंतु त्याचे क्रमांक आणि वर्ष वेगळे आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ग्याल्तस्वेन जेत्सन पेमा वांगचूक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल हे अत्याधुनिक सेवा आणि सुविधा असलेले 150 खाटांचे रुग्णालय कोठे बांधण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे भूतान या देशामध्ये हे हॉस्पिटल भारताच्या मदतीने बांधण्यात आले आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे भूतानमध्ये कुठल्या शहरात हे हॉस्पिटल बांधण्यात आले आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी गेल्या 2 दिवस भूतानच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी या हॉस्पिटलचे ग्याल्तस्वेन जेत्सन पेमा वांगचूक मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल या हॉस्पिटलचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि भूतानचे प्राईम मिनिस्टर सेरिंग तोबगे
यांनी या हॉस्पिटलचे उद्घाटन केले आहे. पुढचा प्रश्न आहे, 2024 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण केव्हा आहे? तर 25 मार्च 2024ला 2024 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणाला आपण लुनर इक्लिप्स असं इंग्लिशमध्ये म्हणतो. फर्स्ट लुनर इक्लिप्स इन द इयर 2024 इज ऑन 25 मार्च 2024. हे चंद्रग्रहण जे आहे हे 25 मार्च 2024 रोजी सकाळी 10:23 सुरू होईल आणि ते दुपारी 3:02 चालेल. हे चंद्रग्रहण कुठे दिसेल? तर हे चंद्रग्रहण आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड, बेल्जियम, नॉर्वे, स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका आदी देशांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. लक्षात ठेवा, भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही. भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाही. पुढचा प्रश्न आहे, शिवशक्ती अलीकडेच चर्चेत होते ते काय आहे? आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संस्था जी आहे, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल ऑर्गनायझेशन, या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने अलीकडेच शिवशक्ती या नावाला अधिकृतरित्या मान्यता दिली आहे. शिवशक्ती हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एक ठिकाण आहे जेथे चांद्रयान 3 उतरले होते. शिवशक्ती हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील एक ठिकाण आहे जेथे चांद्रयान 3 उतरले होते. चांद्रयान 3 ही इस्रोची मोहीम 23 ऑगस्ट 2023ला पूर्ण झाली. 23 ऑगस्ट 2023ला चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते. त्यामुळे ही तारीख महत्त्वाची आहे. आणि चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती हे नाव दिले होते. आणि या शिवशक्ती या नावाला आता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने या नावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे हे नाव चर्चेत होते. चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत किंवा चंद्रावर यान पाठवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीन यांनी अशी कामगिरी केली आहे. परंतु चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश भारत आहे. यापूर्वी रशिया, अमेरिका, चीन हे चंद्रावर उतरले आहेत, परंतु त्यांनी दक्षिण ध्रुवावर पाय ठेवले नव्हते. तर दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. आणि एकूण चंद्रावर पोहोचणारा किंवा चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.